अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा मागच्या रविवारी मी श्वेताश्वतरोपनिषद याचा परिचय सांगितला, याची पूर्वपीठिका सांगितली आणि या पूर्वपीठिकेमध्ये जे जे काही त्याचं काय काय विषय त्याच्यामध्ये येतात हे विषय पण त्या ठिकाणी सांगितले। श्वेताश्वतर नावाच्या ऋषीच्या नावावर हे उपनिषद आहे आणि हे उपनिषद त्या ऋषीने तयार केलेलं आहे आणि त्यामुळे या उपनिषदामध्ये जे जे काही वस्तू येतील, आता यजुर्वेदाचा हा विषय आहे। यजुर्वेदामध्ये श्वेताश्वतरांनी आपल्या ह्या सगळ्या चिंतनातून आणि ध्यानस्थावस्थेतून जे ज्ञान मिळालं ते ज्ञान या ठिकाणी आता सांगणार आहेत। मागच्या वेळेस मी विषय अनुक्रम सांगितला आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या विषयावर आपण ह्या उपनिषदात बोलणार आहोत आणि हे 6 खंड आहेत, तर त्यातला पहिला खंड आता मी सुरू करत आहोत। तेव्हा सुरू करण्यापूर्वी नेहमीचा जो प्रघात आहे तो शांतीपाठाचा आहे आणि हा शांतीपाठ हा आपल्याला सगळ्यांना एकाग्रता आणण्याकरता आणि जे विक्षेप आहेत आणि ज्या काही त्रिविध ताप असतात त्या तापामुळे तो अध्ययन करू शकत नाही, त्यामुळे त्या तापांची शांती व्हावी म्हणून हा शांतीपाठ असतो। तेव्हा हा शांतीपाठ असा आहे की ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। अन्वय असा आहे की ओम नऊ सह अवतु नऊ सह भुनक्तु सह वीर्यं करवावहि नऊ अधितम तेजस्वी अस्तुमा विद्विषावहै। अर्थ असा आहे त्याचा की हा ओम हा जो पूर्ण ब्रह्म हा परमात्मा आहे, तो परमात्म्याला ही प्रार्थना केली आहे। प्रार्थना अशी केली आहे की आम्ही दोघे म्हणजे गुरु शिष्य हे ह्यांच्या बरोबरीनेच दोघांचीही आमची सुरक्षा व्हावी, आमच्या दोघांचे बरोबरच पालन पोषण करावे, आम्हा दोघांनाच्या बरोबरच शक्ती प्राप्त व्हावी, आम्ही दोघांनी अध्ययन केलेली विद्या ही तेजोमयी व्हावी आणि आम्ही दोघांनी परस्पराचा द्वेष करू नये आणि ओम शांती शांती म्हणजे आधिदैविक आधिभौतिक आध्यात्मिक अशा तिन्ही त्रासापासून आम्हाला तुम्ही मुक्त करावं आणि अध्ययन आणि ज्ञान प्राप्त करण्याकरता आमची क्षमता वाढवावी, अशा प्रकारचं ह्या शांतीपाठाचा अन्वय आणि अर्थ आहे। तेव्हा त्याचा आशय असा आहे की हे परमात्मा, आपण आम्हा गुरु शिष्यास दोघांस बरोबर रक्षण करावे, आम्हा दोघांस बरोबरच समुचित रूपाने पालन पोषण करावे, आम्हा दोघांस बरोबरच सर्व प्रकारचे बल प्रदान करावे आणि आम्हा दोघांची अध्ययन केलेली जी काही विद्या आहे ती विद्या ही तेजस्वी असावी, तेजपूर्ण व्हावी, कुठेही आणि कोणापासूनही आमचा ह्या विद्येमध्ये ही चर्चेमध्ये किंवा कुठल्याही संवादामध्ये आमचा पराभव होऊ नये आणि आम्हा दोघांमध्ये जीवनभर हे स्नेहसूत्राने आम्ही बांधलेले असावे, आमच्या अंतःकरणामध्ये परस्पराबद्दल कधीही द्वेष असू नये। हे भगवान, आमच्या या तिन्ही तापाची तुम्ही निवृत्ती करा, असा हा शांतीपाठ आहे। आणि शांतीपाठाचा उद्देश तेव्हापासून आजपर्यंत तोच आहे की आजही तुम्ही उपनिषद ऐकताय आणि मी उपनिषद सांगतोय, तेव्हा ह्या प्रक्रियेमध्ये सांगणारा मी आणि ऐकणारे तुम्ही सर्व, या सर्वांना परमेश्वरांनी संरक्षण द्यावं आणि जे जे या अध्ययनातून तुम्हाला प्राप्त होतं तर ते तुमच्यामध्ये टिकून राहावं, असा त्याचा अर्थ आहे। म्हणून तो शांतीपाठ ह्या आपल्या सर्वांनाच तो लागू आहे आणि आपल्या सर्वांना जे त्रिविध ताप आहेत, आधिदैविक आधिभौतिक आध्यात्मिक, त्या तिन्ही त्रासापासून आमची मुक्ती होऊन आम्हाला शांतता आनंद आणि परमेश्वराचा अनुसंधान आमचं टिकून राहावं, असा या शांतीपाठाचा हा मूळ अर्थ आहे। आता हा शांतीपाठ संपल्यानंतर आता आपण हा पहिला अध्याय आपण या उपनिषदाचा सुरू करत आहोत आणि पहिल्या अध्यायातला हा पहिला मंत्र आहे। पहिला मंत्र असा आहे की हरिहि ओम ब्रह्मवादीनो वदन्ति की कारण ब्रह्मकृतः स्मजाता जीवाम केन क्वं च संप्रतिष्ठाः अधिष्ठाताः केन सुखतरेषु वर्तामहे ब्रह्मविदो व्यवस्थाम। अन्वय असा आहे की ब्रह्मवादीनः वदन्ति, ब्रह्मविदः कारणम
ब्रह्म किं कुतः जातः स्म केन जीवां च क्व संप्रतिष्ठाः केन अधिष्ठाताः वयं सुखेतरेषु व्यवस्थां वर्तामहे. आता याचा अर्थ असा आहे, अर्थ असा आहे की अशा प्रकारे हरि ओम म्हणून परमात्म्याचं नामाचं उच्चारण करून आणि त्या परब्रह्म परमेश्वराचं स्मरण करून ह्या उपनिषदाचा आपण आरंभ करत आहोत. ब्रह्मविषयक करणाऱ्या काही जिज्ञासू ऋषीपुत्रांनी आपसात सांगत ते आपसात संवाद करत आहेत आणि परस्परांना सांगत आहेत की हे वेदज्ञ ऋषींनो, या जगताचे मुख्य कारण ब्रह्म कोण आहे? आम्ही कोणापासून उत्पन्न झालो आहोत? आम्ही कोणाच्या कारणाने जगत आहोत? आणि कोणामध्ये आमची सम्यक प्रकारची स्थिती आहे? तसंच कोणाच्या अधीन राहून आम्ही लोक सुख आणि दुःखामध्ये निश्चितच अशा व्यवस्थेच्या अनुसार क्रिया करत आहोत? हा प्रश्न जो आहे हा काही ब्रह्मकुमार जे आहेत ते त्या ठिकाणी चर्चा करताना विचारतात. पुढे असं आहे की परब्रह्म परमात्म्यास जाणण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी आणि त्यावर चर्चा करणारे असे हे काही जिज्ञासू ऋषीपुत्र आपसात हे बोलू लागले की हे वेदज्ञ, हे महर्षिगण, आम्ही वेदाचे पठण केले आहे की या समस्त जगताचे कारण आहे ब्रह्म, हे आम्हाला वेदाच्या पठणातून कळालेलं आहे. तेव्हा आमच्या समोर जिज्ञासा अशी आहे की ते ब्रह्म कोण आहे? आम्ही सर्व लोकांपासून आम्ही कोणापासून उत्पन्न झालो आहोत? आमचं मूळ काय आहे? कोणाच्या प्रभावाने आम्ही जगत आहोत? आणि आमच्या जीवनाचा आधार कोण आहे? आणि आमची पूर्णतः स्थिती कोणामध्ये आहे? अर्थात आम्ही उत्पन्न होण्यापूर्वी, भूतकाळात, उत्पन्न झाल्यावर, वर्तमान काळात आणि यानंतर प्रलय काळात कोणामध्ये आम्ही स्थित होऊन जाणार आहोत? म्हणजेच आमचा परम आश्रय कोण आहे? तसेच आमचा अधिष्ठाता, आम्हा या व्यवस्था करणारा असा हा कोण आहे? ज्याची रचना केलेली जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेच्या अनुसार आम्ही लोक सुख दुःख दोन्हीही भोगत आहोत. या संपूर्ण या जगताची सुव्यवस्था करणाऱ्या याचा संचालक स्वामी कोण आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर ह्या आता हे जे काही ऋषिकुमार आहेत, हे ऋषिकुमार आपसामध्ये ही चर्चा करत आहेत, कारण ते वेदाचं शिक्षण घेऊन आलेले आहेत आणि म्हणून पहिल्यांदा भेटल्यानंतर त्यांनी परस्परांना हरिओम अशा प्रकारचं स्मरण करून हे ब्रह्मावधीन म्हणतात की विश्वाचं कारण काय आहे, आणि हे विश्वाचं कारण जर ब्रह्म असेल तर ब्रह्म कोण आहे? त्याच्यापासून आपण उत्पन्न कसे झालो? आपले मूल काय आहे? कोणत्या प्रभावाने आपण जिवंत आहोत? आमची सम्यक अशी अवस्था कोणती? आणि कोणाच्या आम्ही अधीन आहोत? आणि सुखदुःखात आमचं नियंत्रण, या सर्व व्यवस्थेचं नियंत्रण कोण करतंय? अशा ह्या सर्व ह्या जिज्ञासा आहेत. आणि ह्या जिज्ञासा साधारण माणसामध्ये सुद्धा या निर्माण होत असतात. आणि ह्या जिज्ञासेच्या निमित्तानेच आपण ह्या उपनिषदामध्ये प्रवेश करत असतो. कारण ह्या सर्व जिज्ञासेचं उत्तर जे आहे ते उपनिषदामध्ये असतं. म्हणून त्याने निमित्त केलं ह्या ऋषिकुमारांचं. ते ऋषिकुमार एकत्र बसले, वेदविद्या शिकून आले आणि वेदविद्येमध्ये वेदाचे मंत्र पठण होत असतात. आणि त्या पठण झाल्यानंतर त्याचा आशय अर्थही त्यांना सांगितला जातो. त्यामुळे त्याचा अर्थ त्यांना एवढाच कळाला होता की या संबंध जगताचं कारण जे आहे तो परमात्मा आहे, एवढंच कळालं होतं, किंवा ते ब्रह्मतत्व आहे. पण हे ब्रह्मतत्व म्हणजे कोण आहे नेमकं? ती व्यक्ती आहे का? ती कुठेतरी एका विशिष्ट स्थानावर आहे का? ती नेमकी कशी आहे? ही जिज्ञासा ही त्यांना नंतर निर्माण झाली, म्हणजे वेदाचं शिक्षण घेतल्यानंतर निर्माण झाली. आणि मग त्याच्या अनुषंगाने पुढचे सगळे प्रश्न आहेत की आमच्यावर नियंत्रण कोणाचं आहे, आमची स्थिती कुठे आहे वगैरे. ते हे सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या पहिल्या प्रश्नात विचारलेले आहेत, पहिल्या मंत्रामध्ये म्हटलेले आहेत. त्यानंतर आता आहे दुसरा मंत्र, या त्याच्याच अनुषंगाने ते त्याच्यावर तर्क करतात. म्हणजे त्यांनी स्वतःच हा प्रश्न विचारला, आपसामध्ये विचारला, आणि मग आपसामध्येच त्याच्यावर त्यांचा तर्क सुरू झाला. तो तर्क काय आहे तो ह्या दुसऱ्या मंत्रामध्ये सांगितला आहे. तर्क असा आहे की काल हा स्वभाव
नियतिरी यदृच्छा भूतानि योनिः पुरुष इति चिंत्या संयोग एषान त्वात्मभावदा आत्म त्या निशः सुख दुःख हेतो हो. अन्वय असा आहे की काल हा स्वभाव नियती ही यदृच्छा भूतानि पुरुषः योनिः इति चिंत्याः येषां संयोगः आत्मभावात आत्मा अशी सुख दुःख हो हेतो हो अनिशः. आता या अन्वयाचा शब्दशः अर्थ पहिल्यांदा पाहू आणि मग आशय पाहू. त्याचा शब्दशः अर्थ असा की काय काल स्वभाव हे निश्चित फल देणारे कर्म आकस्मिक घटना पंचमहाभूते आणि जीवात्मा हेच या जगताचं कारण आहे का यावर विचार केला पाहिजे. म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं की हे विविध जे काही तत्व आहेत हे तत्वच त्या जगताला निर्माण करतायत का. या काल इत्यादी समुदाय देखील जगताचे कारण होऊ शकतं का. तर त्यांनीच उत्तर आपसामध्ये दिलं की आम्हाला असं वाटत नाही की हे कारण होऊ शकतं. त्यामुळे काल हे जगताच्या निर्मितीचं कारण होऊ शकत नाही, कारण ते सर्व चैतन्य आत्म्याच्याच अधीन आहेत. ते सर्व जड असल्याने ते स्वतंत्र नसतात. जीवात्मा देखील या जगताचे कारण होऊ शकत नाही, कारण तो जीवात्मा देखील सुखदुःखाच्या हेतूस आणि प्रारब्धाच्या अधीन आहे, म्हणून तो जीवात्माही होऊ शकत नाही. म्हणजे जे जे तत्व त्यांच्या लक्षात आले ते सर्व तत्व जे आहेत हे सर्व तत्व परिवर्तनशील असल्यामुळे जड आहेत आणि ते स्थिर नाहीत, अशाश्वत आहेत. आणि अशाश्वत तत्वापासून हे जगत निर्माण होणं शक्य नाही. म्हणून त्यांच्या तर्कात जे जे काही गोष्टी आल्या त्या सर्व गोष्टी ज्या आहेत या जड स्वरूपामध्ये आहेत, त्या परिवर्तनशील आहेत, त्या अशाश्वत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यातून जगत निर्माण होऊ शकत नाही असं त्यांना स्वतःलाच वाटलं. स्वतःमध्येच तर्क केला, स्वतःच त्याच्यावर विचार केला आणि स्वतःच तो तर्क खोडून काढला की या तेवढं काय शेवटी जीवात्मा ज्याला चैतन्य म्हटलेलं आहे की तो जीवात्मा सुद्धा अमरतत्व आहे असं म्हणत असताना सुद्धा तो जीवात्मा हा प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे आणि सुख आणि दुःखाचा तो भोगता असल्यामुळे त्याच्यापासून सुद्धा हे जगत निर्माण होऊ शकत नाही असं त्यांनी सुरुवातीच्या चिंतनामधून तो त्या ठिकाणी निष्कर्ष काढला. तेव्हा त्याचा आता आपण आशय काय ते बघू की सर्व ते ऋषी या आपसामध्ये बोलायला लागले की वेदशास्त्रामध्ये अनेक कारणांचे वर्णन केलेले आहे. काही ठिकाणी कालासच कारण दाखवले आहे, कारण कोणत्याही वेळेवर ह्या वस्तूची उत्पत्ती झालेली दिसून येत नाही. त्यानंतर जगताची रचना आणि प्रलय देखील काळाच्या अधीन असतो असं आपल्याला वाटतं, असं आपल्या ऐकण्यात आहे. आणि काही वेळेस तर स्वभावासच कारण दाखविलेलं आहे, कारण की बीजाच्या अनुरूप वृक्षाची उत्पत्ती त्या स्वभावामध्येच ते बीज असतं, म्हणून कदाचित स्वभावामुळेच हे जगत निर्माण झालं काय. ज्या वस्तूमध्ये जी पण काही स्वाभाविक शक्ती असते तेच कारण असू शकतं. तेव्हा कुठेतरी कर्माचं कारण आहे का असं वाटतं. कोणीतरी काही कर्म केलं आणि म्हणून जगत निर्माण झालं काय आहे का, म्हणून कर्म हे त्याचं कारण आहे का. आणि कर्मानुसारच जीव जो आहे हा भिन्न भिन्न योनीमध्ये तो भिन्न भिन्न स्वभाव धारण करून तो त्याचं येणं जाणं चालू असतं. तेव्हा त्या स्वभाव आणि तो जीवात्मा हे तर काही त्याचं कारण होत नाही ना. कुठेतरी आकस्मिक घटनेस अर्थात पराक्रमी भवितव्यास कारण दाखविले आहे, अन्य कोठे पंचमहाभूतास कारण दाखविले आहे, तर अन्य काही ठिकाणी जीवात्म्यास जगताचं कारण सांगितलं आहे. तेव्हा आम्ही लोकांनी याच्यावर विचार केला आणि त्यानंतर विचार केल्यानंतर चिंतन केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की वास्तविकपणे सत्यत्वाने आणि खरं कारण काय आहे याचा विचार केल्यानंतर असं समजून येतं की काळापासून ते पंचमहाभूतापर्यंत दाखवलेले सर्व जड पदार्थापैकी कोणतेही जगताचे कारण होऊ शकत नाही. ते केवळ वेगळेच आहे. काय तर सर्व मिळून एकत्र आल्यावर देखील ते जगताचे कारण होऊ शकत नाही, कारण ते सर्वच हे जड परिवर्तनशील अशाश्वत असल्याने ते चैतन्याच्याच अधीन असतात. त्यामुळे या जडतत्वापासून जगत निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही.
त्यांच्यामध्ये स्वतंत्र क्रिया करण्याची क्षमताच नसते, तेव्हा त्या जड वस्तूंना एकत्र करून देखील अशी काही नवीन ऊर्जा निर्माण होणार नाही की ज्याच्यामुळे नवीन वस्तू बनेल, आणि ह्या स्वतंत्र क्रिया करण्याची क्षमता सुद्धा ही त्यांच्यामध्ये नसते. याचं कारण असं आहे की हे सर्व जड पदार्थ जे आहेत ते संपूर्ण नियंत्रण व संचलन हे त्या चैतन्यमय आत्म्यापासूनच असतं, आणि ते सर्व जड पदार्थ त्या चैतन्याच्याच अधीन असतात आणि त्याच्याच भोगार्थ ते बनत असतात. ह्याच्याशिवाय पुरुष अर्थात जीवात्मा हे देखील जगताचं कारण होऊ शकत नाही, कारण तो पुरुष म्हणजे तो जीवात्मा जो आहे तो सुखदुःखाच्या हेतुभूत प्रारब्धाच्या अधीन आहे, म्हणजे तोही पराधीन आहे ना. तो जीवात्मा सुद्धा त्याला केव्हा आणि कशी परिस्थिती येईल, त्याला केव्हा सुख मिळेल, केव्हा दुःख मिळेल, प्रारब्धवश काय परिस्थिती निर्माण होईल याच्यावर त्या जीवात्म्याचं यत्किंचितही त्याचं नियंत्रण नाही, आणि तो त्याच्या अधीन म्हणजे पराधीन आहे. तो त्या प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे प्रारब्ध ही परवस्तू आहे आणि ती प्रकृतीमध्ये असलेली गोष्ट आहे, त्यामुळे तो प्रकृतीच्या अधीन आहे. जीवात्मा हा प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे तो पराधीन आहे, आणि पराधीन असल्यामुळे तो स्वतंत्र रूपाने काहीही करू शकत नाही. असा तो जीवात्मा मग जगताला कसा निर्माण करेल, तर तो जीवात्मा सुद्धा या जगताला निर्माण करू शकत नाही. म्हणजे काल, स्वभाव, कर्म, अवचित होणारी घटना, पंचमहाभूत, जीवात्मा, योनी याप्रमाणे जी कारणं दाखवलेली आहेत यावर विचार केला तेव्हा हे कोणतेही कारण होऊ शकत नाही. आणि अगदी जीवात्मा ज्याला आपण चैतन्य प्रकृती किंवा पराप्रकृती म्हणतो, तर तेही कारण होऊ शकत नाही, कारण तो प्रारब्धाच्या अधीन आहे. संत सत्संगतीच्या विषयी संत तुकाराम महाराज म्हणतात की संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी. सत्संगासाठी तुकाराम महाराज तर गर्भवासाचे आणि जन्ममरणाचे दुःख भोगायलाही तयार आहेत, एवढे महत्व ते सत्संगाचे आहेत असं मानतात. आणि तो सत्संग हा परमेश्वर प्राप्तीचा श्रेष्ठ मार्ग आहे. तेव्हा त्यांची, तुकाराम महाराजांची सुद्धा दिशा जी आहे ही ह्या कुठल्याही कारणामध्ये नाहीये. ना काळामध्ये त्यांना रस आहे, ना त्यांना कुठलाही कर्म करण्यामध्ये आणि विषय भोग प्राप्ती करण्याकरता आहे, तर ते सत्संगा त्या माध्यमातून परब्रह्म परमात्मा प्राप्त व्हावा असं त्यांना वाटत असतं, आणि म्हणून ते सत्संगाचं महत्व सांगतात. आता विश्वनिर्मितीचा अनेक कारणाचा उहापोह इथे झालेला आहे. कोणी म्हणतं काल, कोणी म्हणतं या ठिकाणी ह्या विविध जे स्वभाव आहेत किंवा विविध प्रकारचे जे काही जीवात्मे आहेत, या सगळ्यांनी हे विश्व निर्माण झालं आहे का, तर हे विश्व जे आहे किंवा कर्माने होतो आहे का, तर हे जे विश्व आहे हे विश्व त्याच्याने निर्माण झालेले नाही. हा निष्कर्ष ते ऋषिकुमारच काढतात, कारण त्यांना वेदाच्या अध्ययनामध्ये एक गोष्ट निश्चित कळाली की जी स्वतः अशाश्वत आहे, जी स्वतः परिवर्तनशील आहे, ती या ब्रह्मांडाला निर्माण करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी ते निष्कर्ष तसे काढतात. आता आपण पाहतो की अणूमध्ये ही प्रचंड शक्ती असते. ही स्थूल सूक्ष्मांना व्यापणारी जी शक्ती आहे ती या विश्वाची निर्मिती करत असते. अगदी जीवात्मा जरी घेतला तरी जीव व आत्मा हे दोन्ही स्वरूपे परमात्म्याचीच आहेत. म्हणजे जीव अगर परमात्मा सुद्धा विश्व निर्माण करू शकत नाहीत, कारण ते परमात्म्याच्या अधीन आहेत, ते स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाहीत. आपण हे पाहतो की प्रचंड हे ब्रह्मांड जे आहे ह्याच्यामध्ये अनंत अशा आकाशगंगा आहेत, सूर्यमालिका आहेत, तारे, ग्रह, नद्या, सरोवरे, पर्वते, अगदी दऱ्याखोऱ्या आणि मुंगीपासून मानवापर्यंत अणुरेणू, परमाणू या सर्वांना व्यापून असणारं जे तत्व आहे ते सर्व विश्व पसाऱ्याचे कारण असले पाहिजे. कारण या सर्वांना व्यापणारे आणि सर्वांचं कारण असणारे जे चैतन्य आहे, जो परमात्मा आहे, तोच या सर्व ब्रह्मांडाच्या निर्मितीला कारण असला पाहिजे, असं ते लोक जे आहे ते आश्रमामध्ये विचार करत करत ह्या निष्कर्षाला यायला लागले. आता पुढे काय होतं की असं या सगळं विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये हे मुनींनी, या ऋषी समुच्चयाने असा एक निर्णय घेतला की आपल्याला अजूनही निश्चित असं काही समोर आलेलं नाहीये,
आणि फक्त आपले हे कयास आहेत, अंदाज आहे, आपला हा तर्क आहे, तेव्हा तर्काने आपल्याला अंतिम ज्ञान मिळत नाही, हेही त्यांनी वेदातून शिकलेलं आहे. त्यामुळे ते लक्षात आल्यानंतर ते म्हणतात की आपण हे तर्क काय करत बसलोय, त्याच्यापेक्षा आपण अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत की ज्याच्यामध्ये अंतिम निर्णय होऊ शकेल. असं आपण काय करायला पाहिजे, अशी एक जिज्ञासा या सर्व ऋषिकुमारासमोर झाली. आणि ती जिज्ञासा जी आहे या तिसऱ्या मंत्रामध्ये सांगितली आहे. आणि त्याच्यामध्ये असा हा मंत्र आहे की ते ध्यान योगानुगता अपश्यन देवात देवात्मशक्तीम स्वगुणैर निर्गुणात्म यह कारणाने निखिलानि तानि कालात्मयुक्तान्य अधितिष्ठत्येक. हा म्हणजे अन्वय असा आहे की ते ध्यान योगानुगत सगुणैः निगुणाम देवात्मशक्तीम अपश्यन यह एकहा तानि कलात्मयुक्तानि निखिलानि कारणानि अधितिष्ठती. आता ह्या अन्वयाचा अर्थ म्हणजे चिंतन आता पुढे काय झालंय ते बघा. तर हे चिंतन असं झालंय की त्या जिज्ञासूंनी असं त्यांना असं वाटलं की आता आपण हे जे काही तर्क करतोय ते आपण तर्क थांबवले पाहिजेत आणि आपण सगळेच आता ध्यानयोगामध्ये स्थित झालं पाहिजे. ध्यानयोगात गेल्यानंतर या त्रिगुणाचा जो प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे होणारे जे विक्षेप आहेत आणि त्या त्रिगुणांनी झाकलेली ही परमेश्वराची जी स्वरूपभूत अचिंत्य अशी जी शक्ती आहे, त्या शक्तीचा साक्षात्कार जर करायचा असेल, तो परमात्मा हा कसा एकटाच त्या कालापासून आणि त्या जीवात्म्यापासून संपूर्ण केवळ सर्व कारणावर तो शासन करतो, या परमात्म्याला जर आपल्याला खरोखर जर समजून घ्यायचं असेल आणि त्या परमात्म्यापासूनच हे जगत निर्माण झालेलं आहे, ही जे काही सिद्धांत आहे, हा सिद्धांत केवळ तर्काने आणि केवळ चर्चेने सुटणार नाही, तर ध्यानयोगाच्या माध्यमातून हा सुटू शकेल असा या मंत्राचा अर्थ आहे. कारण या ध्यानयोगामध्ये मनुष्य जो आहे या पंचमहाभूतात्मक प्रकृती, त्रिगुणात्मक प्रकृती, पंचतन्मात्रात्मक प्रकृती यांच्यापासून तो अलिप्त होईल आणि अलिप्त झाल्याशिवाय तो परमेश्वराशी एकरूप होणार नाही. तो आत्मसाक्षात्कारामध्ये स्वरूपामध्ये तो सर्वस्वी सर्व अनासक्त निष्काम भाव होऊन प्रकृती संबंध विच्छेद केला की तो त्याचं ध्यानयोग सिद्ध होईल आणि त्या ध्यानयोगामध्येच तो त्या महाकारणाला समजून घेऊ शकेल, असं या ठिकाणी त्यांनी विचार केला. तेव्हा ह्या पूर्ण मंत्राचा आशय असा आहे की ह्या लोकांनी आपापसात असा विचार विमर्श केल्यानंतर जेव्हा युक्तीद्वारे आणि अनुमानाद्वारे ते कोणत्याही निर्णयावर पोहोचू शकत नाही असं जेव्हा त्यांना लक्षात आलं, तेव्हा ते सर्वच हे ध्यानयोगात स्थित होऊन आपले मन आणि इंद्रियांना बाहेरील विषयातून हटवून परब्रह्म परमात्म्याला एकरूप होण्यासाठी आणि त्याचेच अनुसंधान सिद्ध करण्यासाठी, त्याच्यासाठी एकाग्र होण्यासाठी त्यांनी हे ध्यान करत ते परमात्म्याच्या महिमेचा त्यांना त्या गंभीर ध्यानामध्ये त्या परमात्म्याच्या महिमेचा त्यांना अनुभव आला आणि त्यांनी या परमदेव परब्रह्म पुरुषोत्तमाची स्वरूपभूत अचिंत्य दिव्य शक्तीचा साक्षात्कार करून घेतला की जी आपल्या गुणाने सत्वरजतमाने झाकलेली होती. अर्थात त्या कारणाने जी शक्ती भासमानाने त्रिगुणमय प्रतीत होत होती, परंतु सत्यदृष्टीने तत्वदृष्टीने ती शक्ती ही गुणातीत आहे. तेव्हा अशा या निर्णयावर पोहोचले की कालापासून जीवात्म्यापर्यंत जेवढे काही कारणे पूर्वी दाखवली गेली आहेत त्या समग्र कारणांचा अधिष्ठाता स्वामी जो परब्रह्म परमात्मा आहे, तो अर्थात जो सर्वच त्यांची आजा व प्रेरणा प्राप्त करून त्यांची त्या शक्तीच्या कुठल्याही अंशास प्राप्त करून आपापल्या कार्यास परिपूर्ण करण्याचे सामर्थ्य हे प्राप्त करून घेतात, तेव्हा तो एकच सर्व शक्तिमान परमेश्वरच या जगताच्या वास्तविक कारण आहे, अन्य कोणतेही नाही. निष्कर्ष काढला त्यांनी. निष्कर्ष काय काढला की आपण जे विचार करत होतो जे दिसतं आणि जे दिसणार, जे अनुभवाला येणार जी गोष्ट आहे
त्याच्यावरच फक्त तर्क होऊ शकतो. परंतु जे अव्यक्त आहे, जे अपरिवर्तनशील आहे, जे सर्वत्र सर्वव्याप्त आहे, ज्याच्या प्रेरणेने, ज्याच्या नियंत्रणाने, ज्याच्या नियमनाने हे संबंध जगत आणि जीव हे सगळे नियंत्रित होत असतात, तो परब्रह्म परमात्मा तर्काने प्राप्त होऊ शकत नाही, मनाने, बुद्धीने, चित्ताने प्राप्त होऊ शकत नाही, कोणत्याही इंद्रियाने प्राप्त होऊ शकत नाही. हे पहिल्यांदा कळणं आवश्यक आहे. म्हणून पहिल्यांदा व्यतिरेक सांगितलेला असतो की हे नाही, हे नाही, हे नाही. तर मी देह नाहीये, आपल्या विदेही स्थितीमध्ये जातो तो. मी मन नाही, नमन होऊन जातं. मी बुद्धी नाही, ती आत्मबुद्धी होते. मी चित्त नाही, चित्त एकाग्र होऊन जातं. आणि मग सर्वतोपरी हे जेवढे म्हणून प्राकृतिक जे तत्व आहेत, म्हणजे तुमचं स्थूल शरीर असेल पंचमहाभूतात्मक, तुमचं सूक्ष्म शरीर असेल त्रिगुणात्मक, आणि तुमचं कारण देह असेल पंचतन्मात्रात्मक, हे सर्व तिन्ही देह आणि पंचकोश हे जे आहेत हे केवळ आणि केवळ प्रकृतीमध्ये आहेत. आपला त्याचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत आपल्याला परमात्मा समजणार नाही. हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी या सर्वाचा त्याग करण्याकरता, एकाग्रता मिळवण्याकरता ते ध्यान अवस्थेमध्ये गेले, ध्यान करायला लागले. आणि त्या ध्यानावस्थेचं वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे आपण सुद्धा जी ध्यान धारणा करतो किंवा ध्यानाची मेडिटेशनची जी प्रॅक्टिस करतो, त्याचा मूळ उद्देश काय हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. की त्याचा उद्देश, हा पहिला उद्देश जो आहे तो प्रकृती संबंध विच्छेद आहे. म्हणजे आमची जी काही आसक्ती किंवा आमचं लक्ष, आमचं अनुसंधान जे ह्या स्थूल देहामध्ये किंवा सूक्ष्म देहामध्ये असतं किंवा कारण देहामध्ये असतं, त्याच्यापासून आपला संबंध हा विच्छेदित झाला पाहिजे. आपण त्याच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. आणि अलिप्त राहून त्या परब्रह्म परमेश्वराशी अनुसंधान साधत साधत आपण त्याच्याशी एकरूप होणं हेच ध्यान साधनेचा उद्देश आहे. आणि अशा या ध्यानानेच त्यांना ही परमेश्वराची एकरूपता मिळाली. आणि ती एकरूपता मिळाल्यानंतर ते हळूहळू त्या निष्कर्षाला येत गेले की हे जे आपण आता पुष्कळ तर्क केला तो चुकीचा आहे. आणि जी शक्ती आणि प्रकृती ची थोडंसं इथे चर्चा केलेली आहे की प्रकृती जी आहे ही त्रिगुणात्मक आहे आणि शक्ती जी आहे ही सच्चिदानंद घनस्वरूप, ही अत्यंत वेगवान अशी ही शक्ती आहे की जी वेग असूनही संतुलित आहे. प्रकृतीमध्ये त्रिगुण जे आहेत ते परस्परांपासून भिन्न आहेत आणि परस्परांमध्ये क्रीडा निर्माण करून ते विषम असतात. प्रकृती ही विषम आहे, पण शक्ती जी आहे साम्य स्थितीमध्ये असून अत्यंत क्रिया करणारी, आपल्या शरीरात जेवढं काही क्रिया चालू आहे, जी काही प्राणशक्ती आहे ती प्राणशक्ती हीच मूळ शक्ती आहे. आणि ती स्वतःमध्ये साम्य अवस्थेत असूनही ती बाह्य प्रकृतीमध्ये कार्यरत असते. अशा या शक्तीशी आपण जेव्हा परमेश्वराला एकरूप होतो तेव्हा ते एकरूप होण्यासाठी ही शक्ती तुम्हाला मदत करत असते. तेव्हा प्रकृतीचा आधार घेतला तर तर्क होईल आणि शक्तीचा आधार घेतला तर परमेश्वराशी एकरूप होईल. म्हणून शक्तीशी एकरूप व्हायचंय, प्रकृतीचा पासून अलिप्त व्हायचंय आणि मायेचा त्याग करायचा आहे. हे जर आपल्याला लक्षात आलं तर त्या दृष्टीने आपली साधना म्हणजेच ध्यानधारणा होईल. आणि ध्यानधारणेतूनच आपण आपल्या स्वरूपाला, आत्मतत्वाला आपण अनुसंधानित होऊन आपण परब्रह्म परमेश्वराशी अभिन्न होऊ, हे आपल्याला समजणं हे निश्चित आहे. म्हणून ध्यान धारणा ही ध्यान साधना जी आहे ती या ठिकाणी फार महत्वाची आहे. कारण एवढा वादविवाद घातला आणि निश्चित स्वरूपामध्ये निर्णय कुठलाच होत नसेल तर ऋषींना असं वाटलं की आपण ध्यानमग्न व्हावं आणि ध्यानामध्येच त्या मूळ कारण, महाकारण काय आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकू. अन्यथा अलीकडच्या कारणामध्ये आपण तिथल्या तिथेच फिरत राहू आणि तिथल्या तिथे फिरत असल्यामुळे आपल्याला कधीही त्याचं खऱ्या अर्थाने उत्तर मिळणार नाही. आपण त्रिगुणाच्या पलीकडे आपण जाणारच नसेल तर आपल्याला ह्याचं उत्तर मिळू शकत नाही. म्हणून इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की आपल्याला खरंच जर परमात्म्याची
ज्ञान घ्यायचं असेल, त्याची भक्ती प्राप्त करायची असेल, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर आपण काय करायला पाहिजे? तर आपल्या ह्या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या आसक्तीचा पहिल्यांदा त्याग करायला पाहिजे. आपण भोग भोगतो असं न वाटता तो भोगता जो आहे तो परमेश्वरच आहे आणि हे सगळं भोग्य वस्तू जी आहे ही सगळं ब्रह्मांड आहे असं तुम्हाला समजलं पाहिजे. आणि तो आपल्या डोळ्यांनी जेव्हा आपण आता हे ठरवलं की आता आपण ही साधना करायची आणि डोळ्यांनी पाहायचं, तेव्हा प्रथम डोळे उघडे ठेवून साधना करत असताना आपल्याला लक्षात येईल की हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या प्रकृतीमध्ये त्रिगुणामध्ये आहेत आणि म्हणून शक्तीचा साक्षात्कार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या शक्तिमान परमात्म्याला आपण एकरूप होत नाही असं हे लक्षात येतं. आणि मग ती प्रक्रिया ही या ऋषीच्या पुत्रांनी केली आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यांना यश मिळालं. आणि चारही या ऋषी कुमारांनी हे त्याच्यामध्ये ज्यावेळेस एकरूपता आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना स्पष्ट आणि स्वच्छ अनुभव आला की येथे परब्रह्म परमात्माच त्याचं कारणीभूत आहे, दुसरं अन्य कोणीही कारणीभूत नाही. तेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होऊ आणि ते एकरूप होण्याचा अडथळा काय आहे तो त्यांनी ओळखला आणि त्याच्यावर मात केली. अशा रीतीने ते निष्कर्षाला आले की परब्रह्म परमात्माच जो आहे तो शाश्वत आहे आणि तोच या स्थिती परिस्थितीवर ही नियंत्रण करून त्यांनी त्या ठिकाणी निष्कर्षाप्रत सिद्धांत प्रस्थापित केला. आता त्यानंतरचा हा चौथा मंत्र काय ते आपण बघूया. तमेक नेमीं त्रिवृत्त षोडशांत शताधीरम विंशति प्रत्यरभिः अशकैः षड्भिर्विश्वरूपैक पाशं त्रिमार्गभेदं द्विनिमित्तैक मोहम. अन्वय असा आहे की तम एकनेमीं त्रिवतम षोडशांतम शतधीरम विशति प्रत्यराभिः षड्भिः अष्टकैः युक्तम विश्वरूपैक पाशम त्रिमार्ग भेदम आणि द्विनिमित्तैक मोहम अपश्यन. तेव्हा याचा अर्थ आता ह्या अन्वय आपण वाचला. आता अन्वयावरून आपण अर्थ असा काढला की त्या एक नेमीवाला तो 3 घेर असणाऱ्यास 50 आरीवाला 20 सहाय्यक आरोने आणि 6 अष्टकाने युक्त अनेक रूपवाला एकच पाशाने युक्त आणि मार्गाच्या निमित्ताने 3 भेद असणारा आणि 2 निमित्त आणि मोहरूपी एक नाभीवाल्या त्या चक्रास त्यांनी पाहिले. आता हा साधू पुरुष आहे आणि तो त्या आपल्या या तत्वदृष्टीने ज्यावेळेस त्यांनी पाहिलं तेव्हा त्याला ह्या विश्वचक्राचं दर्शन झालं आणि ह्या विश्वचक्राचं त्यांनी त्यात वर्णन केलं आहे. ते वर्णन ह्या आपण आशय काय त्याच्यामध्ये पाहूया की आशय असा आहे की ह्या मंत्रामध्ये त्या विश्वचक्राच्या रूपात वर्णन केले गेले आहे. त्याच्यामध्ये भाव असा आहे की परमदेव परमेश्वराच्या स्वरूपभूता अचिंत्य शक्तीचे दर्शन घेणारे हे ऋषीगण सांगत आहेत. आम्ही एका अशा चक्रास पाहिले आहे ज्यामध्ये एक नेमी आहे. नेमी त्या गोल परिघास म्हणतात. त्या चक्राचा जो परिघ असतो त्या परिघाला नेमी असं म्हणतात. तेव्हा त्या ठिकाणी त्याच एक चक्र असल्यामुळे एकच ती नेमी आहे असं म्हणतो. आणि जो परिघ त्या चक्रास आरो आणि नाभी इत्यादी सर्व अवयवापासून सर्व अवयवास वेष्टून घेत असतात, सर्वांस यथायोग्य स्थानात बांधून ठेवत असतात. आणि येथे अव्याकृत प्रकृतीचंच नेमी असं म्हटलंय. नेमी म्हणजे त्या ठिकाणी जी अव्याकृत म्हणजे अव्यक्त असणारी जी प्रकृती आहे ती म्हणजे ती चक्राकार म्हणजे त्या ठिकाणी त्याचा जो परिघ आहे त्या परिघामध्ये ती प्रकृती आहे. आणि त्या परिघयुक्त प्रकृतीला म्हणजे अव्याकृत प्रकृतीला इथे नेमी असं म्हटलंय. आणि कारण तीच त्या व्यक्त जगताचे मूल अधिष्ठान आहे. ज्या प्रकारे चक्राच्या रक्षणासाठी त्या नेमीच्या वरील बाजूस लोखंडाचा घेरा चढविला असतो
त्याच प्रकारे ह्या संसार चक्राची जी अव्याकृत प्रकृती रूप नेमी जी आहे, त्या नेमीच्या वर सत्व, रज आणि तम हे 3 गुणांनी त्याला घेरल्या गेलेले आहे. हे पूर्वी सांगण्यात आलेलं आहे की भगवंताच्या त्या अचिंत्यशील शक्तीस 3 गुणांनी झाकले गेले आहे. ज्या प्रकारे चक्राने नेहमी भिन्न भिन्न जोडांनी बनलेली असते, त्या प्रकारे या संसार रूप चक्राने युक्त प्रकृती रूप नेहमीचे मन, बुद्धी आणि अहंकार, तसेच आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी हे 8 सूक्ष्म तत्व, तसेच याचे 8 स्थूल रूप, अशा प्रकारे हे 16 शिर आहेत. ज्या प्रकारे अरे लागून राहिलेले असतात, जो एका बाजूस नेहमीच्या तुकड्याने जोडलेले असतात आणि दुसऱ्या बाजूस चक्राच्या नाभीमध्ये जोडलेले असतात, त्याच प्रकारे या संसार चक्रामध्ये अंतःकरणाच्या वृत्तीचे आणि 50 भेद हे तर त्या 50 आरोंच्या जागी आहेत. आणि पंचमहाभूताचे जे कार्य आहे, 10 इंद्रिये, 5 विषय आणि 5 प्राण हे 20 सहाय्यक हे आरोंच्या जागी, या आरोच्या जागीच त्या ठिकाणी आहेत. या चक्रामध्ये 8 वस्तूचे 6 समूह हे अंगरूपाने विद्यमान आहेत. यांना 6 अष्टकाच्या नावाने संबोधन केले आहे. जीवांना या चक्रामध्ये बांधून ठेवणारी अनेक रूपात प्रगट असलेली आसक्ती रूप शक्ती एकच ही जी आहे ती निश्चित केलेली आहे. ह्याच ठिकाणी देवयान, पितृयान आणि याच लोकांमध्ये एक योनीपासून दुसऱ्या योनीमध्ये जाण्याचा मार्ग, अशा प्रकारे हे 3 मार्ग सांगितले आहेत. पुण्यकर्म आणि पापकर्म हे दोन्ही या जीवास या चक्रामध्ये बरोबरच भ्रमण करण्याचे निमित्त करतात. आणि ज्यामध्ये हे अरे टांगलेले राहतात, त्या राहत असतात, त्या नाभीच्या स्थानास इथे अज्ञान असं म्हटलंय. ज्याप्रमाणे नाभीच चक्राचे केंद्र आहे आणि त्याच प्रकारे अज्ञानच ह्या जगताचे केंद्र आहे, असे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून या इथे जे सांगितलं, या चक्राचं जे उदाहरण देऊन त्यांनी या विश्वाचं पूर्ण वर्णन केलेलं आहे की हे त्यांच्या ध्यानावस्थेमध्ये त्यांना चक्र दिसलं आणि जी नेमी आहे ती नेमी त्या ठिकाणी, म्हणजे जो परिघ आहे त्या ठिकाणी सुद्धा वर्णन करताना तिथे 3 आवरण आहेत, 16 शिर आहेत, 50 आरे आहेत, 20 हे सहाय्यक आहेत आणि 6 अष्टके युक्त आहेत. अनेक रूपाने त्याचा एक पाश आहे. 3 प्रकारचे मार्ग आहेत. हे 2 निमित्त आणि 1 नाभी असलेले एक चक्र, त्यातील हे पहिले असा त्याचा अर्थ आहे. ध्यानात असताना ऋषींना एक दिव्य चक्र दिसले आणि त्या चक्राचे सविस्तर वर्णन हे विश्वाचे आहे असे समजून ते सांगतायत. या चक्रालाच एक परिघ आहे आणि ह्या जसा साध्या चक्राला परिघ असतो, जशी एक धावपट्टी त्या चाकावर बसते, रबरी किंवा धातू अशा 3 प्रकारचे आवरण त्यात असतात. पट्टीमध्ये असलेली ह्या धातूच्या या 3 आवरणे असलेली जी पट्टी आहे, ती पट्टी म्हणजेच ते 3 आवरण आहेत. आणि ते 3 आवरण म्हणजेच सत्व, रज आणि तम अशा प्रकारचे ते 3 एकावर एक परिघ आहेत. आणि तीच ती प्रकृती आहे. आणि त्या प्रकृतीला त्या ठिकाणी अव्याकृत असं म्हटलंय, कारण ती निस्सीम आहे. त्या ठिकाणी ती व्यक्त रूपामध्ये तुम्हाला दिसणार नाही, तर ती अव्यक्त असल्यामुळे त्याला अव्याकृत प्रकृती असं म्हटलं आहे. आणि म्हणून नेहमी असं म्हटलंय. नेहमी हा शब्द सुद्धा हा अव्याकृत म्हणजे अव्यक्त अशा अर्थानेच आहे. तीच ह्या विश्वाचं मूळ आधार आहे. आणि हे 3 आवरण घेऊन परमेश्वराची अचिंत्य शक्ती झाकावी, तशी सत्व, रज, तमानी ह्या चक्राचा परिघ झाकलेला आहे. मुळातून ही मूळ जी आहे ही शक्ती आहे, परंतु ती शक्ती ही झाकल्या गेली, त्याला तिरोधान असं म्हणतात. हे झाकण्याचं कार्य जे आहे हे त्रिगुण करत असते. आणि त्या चक्रात हे सर्व तत्व दिलेले आहेत. त्या सर्व तत्वाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून हे वर्णन जे आहे हे चिंतनशील आहे, असं या ठिकाणी आपण निष्कर्ष काढला. आणि आपण इथे थांबूया. त्याच्यानंतर आपण पुढचं, आज 4 मंत्र झाले, नंतर पुढचा जो मंत्र आहे तो पुढचा मंत्र आपण पुढच्या रविवारी बघूया. पुढच्या रविवारी माझं प्रवचन हे गुरगावहून होईल, तिथे व्यवस्था केलेली आहे.
त्यामुळे पुढच्या रविवारी सुद्धा आपलं हे उपनिषदाचं प्रवचन होणार आहे आणि 5व्या प्रवचनाचा पुढचा भाग हे आपण पुढे बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.